मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही बॅग डिझाईन आणि हिला टोटल 2 पॉकेट असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ही माझ्याकडून अशा पद्धतीची बनवून घ्यायची असेल, काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला स्क्रीनवरती मी नंबर दिला आहे आपला 9356069506 त्यावरती या बॅगीचा स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आता हिची फुल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपण शेअर करत आहोत आणि तुम्ही अशा पद्धतीने शोल्डरला पण कॅरी करू शकता। आणि तुम्ही आहे ही जर बॅग माझ्याकडून खरेदी केली तर तुम्हाला तिच्यासोबत अशा पद्धतीचं एक छोटंसं मिनी पॉकेट आहे ना, ते पण फ्री गिफ्ट म्हणून मिळणार आहे आणि ऑर्डरवरती बनवलं तरी पण मिळेल। असं काही नाही की हीच खरेदी केली तर, पण ही पण खरेदी केली तरी तुम्हाला हे गिफ्ट आहे ते मिळणार आहे। आणि तुम्ही याचा आहे ना अशा पद्धतीने ना या पॉकेटचा वापर करू शकता। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आणि बघा तुम्ही ते अशा पद्धतीने बेल्टला म्हणा किंवा आतमध्ये पण डायरेक्ट ठेवलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालेल, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही ठेवू शकता। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक ठेवून घेतलंय, मध्यभागी राईस बॅग ठेवली आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवलाय। दोन्ही कापडाचं मेजरमेंट सेमच आहे। तर तुम्हाला तर बघा 16 इंचाची लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच। ठीक आहे, 13 बाय 16 इंचचे 2 पीस आहे। यावरती मेन फॅब्रिक ठेवून तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्या। तर कडेकडेला ठिकठिकाणी टाचण्या लावून घ्यायच्या आणि मग शिलाई मशीनवरती उचलून घ्यायचे हे कापड आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची आणि कपडा व्यवस्थित हाताने असा प्रेस करतच ही क्विल्टिंग आहे ती करून घ्यायची आहे। आणि खूप सुंदर आणि अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। तुम्ही पण अशा पद्धतीच्या बॅगी बनवून पुढे विक्री पण करू शकता जर तुम्ही स्वतः बनवून सेल करत असाल तर। आणि ज्या ताईंना घ्यायचे असेल त्यांनी माझ्याकडून पण खरेदी करू शकता तुम्ही। तर बघा चारही साईडने आपण ही परत एक टिप मारून घेतलेली आहे। आता त्यानंतर दुसरा पण पार्ट मी तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे। बघा सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता यातला एक पीस आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि एका पार्टवरती आपल्याला जिकडनं लांबी आहे तिकडनं खाली 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं। तर 3 इंचावरती इथे मी एक मार्क करत आहे। इकडनं आपल्याला वरचं पॉकेट स्टिच करायचं आहे त्यासाठी। आता तर बघा 16 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच। आता झीप आपल्याला ते 13 इंचचीच लागणार आहे। तर 13 इंचची झीप घेतली, जशी मार्किंग केली तसा कपडा कट केला आणि झीपच्या रॉंग साईडला इथे मी 1 इंच रुंदीचा कपडा आहे तो कट करून घेतला आणि तो रॉंग साईडने ठेवून स्टिच केला झीपच्या आणि आतल्या साईडने असा टर्न करून घ्यायचा आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची। म्हणजे काय होतं, झीप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच होते आणि तुमच्या कापडाचे थ्रेड वगैरे निघत असतील, धागे निघत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये झीप आहे ती स्टिच करून घेऊ शकता। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि कमेंट पण करत चला। म्हणजे तुमची कमेंट आणि लाईकमुळे मला असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ समजतात आणि उपयोगी येतात आणि मला पण आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटते तुमच्याकडून। कारण की तुम्ही प्रत्येक वेळी मला कमेंटमधून नक्कीच मोटिवेशन देत असता, प्रेरणा देत असता। आता याच्यामध्ये ना आपण रनर पण वाहून घेऊ आणि पॉकेटला अस्तर आपण नंतर लावू, त्या अगोदर आपल्याला आहे ना बेल्ट स्टिच करून घ्यायचे। तर बेल्टसाठी बघा मी इथे राईस बॅग आणि मेन फॅब्रिक कट केलं आहे। तर बेल्टची लांबी आहे 21.5 इंच, रुंदी 1 इंच आणि कापडाची रुंदी 4 इंच आणि असे आपल्याला हे बेल्ट स्टिच करून घ्यायचे। तुम्ही बेल्ट अजून पण मोठा घेऊ शकता। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि दोन्ही अशी चेक करून बघायचे बरोबर आहेत ना, मागे पुढे तर नाही। तर आता हे लावायचे कसे ते सांगते। तर बघा जिकडनं आपली रुंदी आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर 13 इंचवाल्या साईडचा सेंटर काढला आणि सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्किंग केली आणि त्या मार्किंगच्या पुढे आपल्याला हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या पार्टला पण सेम हीच मार्किंग आपल्याला करून घ्यायची। तर हे दोन्ही पार्ट एका समोर एक ठेवायचे समोरासमोर आणि इथे दुसऱ्या बाजूने पण मी ही मार्किंग करत आहे आणि सेंटरची पण एक मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने दुसऱ्या साईडचा बेल्ट पण स्टिच करून घेतला। आता स्टिच करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचं की बरोबर लागलेत ना, म्हणजे मागे पुढे तर नाही। आता ही झीप स्टिच करता आता पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे एक कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे। तो बरोबर आपल्याला याच मेजरमेंटनुसार घ्यायचा आहे। बघा 13 बाय 16 इंच, थोडंफार वाढव असेल तर तो आपण नंतर कट करून घेऊ। आता हा जो झीपवाला पार्ट आहे ना याला आपल्याला अगोदर जी मेन झीप आहे ती अटॅच करून घ्यायची बघा या पद्धतीने आणि वरतून आपल्याला हा अस्तरचा कपडा ठेवून द्यायचा।
म्हणजे मेन झिप आणि पॉकेटचं अस्तर आपलं सोबतच स्टिच होतं आणि झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होते. झिपच्या रॉंग साईडने आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि बघा तो टर्न केल्यावर आतल्या साईडने जातो आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची. आता वरच्या साईडने आपल्याला बेल्टवरती ना मशीन मागे पुढे करत जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्या आणि राहिलेलं अस्तर आहे ते तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे बघा. आणि जेवढं एक्स्ट्राचं अस्तर असेल ते आपण कट करून घेऊ आणि यामुळे काय होतं अगदी फिनिशिंगमध्ये आपली झिप पण स्टिच होऊन जाते आणि सोबतच पॉकेटला अस्तर पण लागलं जातं. तर बघा ओपन करून दाखवते झिप. अशा पद्धतीने अस्तर लागलं गेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण झिपचा दुसरा पार्ट स्टिच करताना सेंटरला सेंटर मॅच करायचा अगोदर आणि झिपच्या रॉंग साईडने आपल्याला ही 1 इंच रुंदीची पट्टी घ्यायची म्हणजे इकडनं पण झिप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी त्यासाठी. आता त्यानंतर ह्या अशा पद्धतीने आतल्या साईडला बघा ती दाबटीप देऊन घेत आणि बेल्टवरती येणार आहे बेल्टवरती पण दाबटीप येते ते तुम्ही व्यवस्थित चेक करूनच घ्यायचं आणि आतल्या साईडने ही पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा अगदी फिनिशिंग सहित आपली इकडनं पण ही झिप आहे ती स्टिच झालेली आहे. आता इकडनं पण बेल्टवरती मी अजून एक डबल टीप देऊन घेते म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा त्यासाठी. ठीक आहे. आता त्यानंतर जिथं मेन झिप आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला एक रनर वाहून घ्यायचं आहे अगोदर. तर झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे तर रनर पण आपल्याला 5 नंबरचाच लागणार आहे. रनर वाहून घेतलं एक्स्ट्राची झिप कट केली आणि इथून आपल्याला हा असा टर्न करून घ्यायचा आणि अगोदर दोन्ही कडा आपण स्टिच करून घेऊ आणि मग बॉटमची साईड स्टिच करून घेऊ. आणि माझे या कापडाचे धागे निघत होते ना तर त्यामुळे मी याला तिन्ही बाजूने पायपिंग करून घेणार आहे. तुमच्या कापडाचे धागे नसेल निघत तर तुम्ही पायपिंग नाही केली तरी पण चालेल. तर चला पायपिंग करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या तीनही साईडने मी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे म्हणजे जे थ्रेड वगैरे निघत होते ना ते आपले कवर झाले. आता बॉटमला आहे ना आपल्याला थोडीशी अशी तिरकी कटिंग आहे ती करून घ्यायची म्हणजे कॉर्नर आपण पलटी मारल्याच्यानंतर ते शेप व्यवस्थित यावा त्यासाठी. त्यानंतर ही झिप आहे ती ओपन करून घेऊ आणि बॅक राईट साईडला टर्न करून घेऊ. तर व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते बाहेर काढून घ्यायचे आणि बघा किती सुंदर आणि अगदी सोपी पद्धत आहे ही बॅग शिवण्याची. अशा पद्धतीने आपली जी बॅग आहे ती बनवून तयार झाली. आतल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे. कुठूनही तिचे थ्रेड वगैरे निघलेले नाही कारण की आपण याला पायपिंग केलेलं आहे आतल्या साईडने आणि वरतून पण आपले झिपर पॉकेट असणार आहे बघा या पद्धतीने आणि खूप मोठ्या साईजची आहे. त्याचं शिवून रेडी माप पण सांगते. तर 12 ते 12.5 इंचाची रुंदी आहे आणि उंची आहे 15 इंच म्हणजे भरपूर मोठ्या साईजची आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली आहे. ठीक आहे. आता याला आहे ना एक स्पेशल गिफ्टसाठी मी एक पॉकेट आहे ना ते बनवते म्हणजे ज्या ताई पर्स खरेदी करतील त्यांना ते पॉकेट आहे ते अगदी फ्री मिळणार आहे. तर चला ते पॉकेट कसं स्टिच करायचं ते बघूया. तर पॉकेट बनवण्यासाठी बघा मी ते सर्वात खाली अस्तर मध्यभागी ना कापडी शॉपिंग बॅग डबलमध्ये टाकलेली आणि वरतून मेन फॅब्रिक फिल्ड करून घेतलेलं आहे बघा 6 बाय 9 इंचाचा हा क्विल्टेड पीस आहे आपला. आता त्याला जिकडनं 6 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला ही झिप अटॅच करून घ्यायची. तरी ते मी झिपमध्ये लगेच रनर वावलं होतं तर तुम्ही नंतर रनर वाहून घेतलं ना तरी पण चालेल कारण की दुसऱ्या साईडने दापटी देताना ते आपल्याला काढावंच लागतं. तर बघा दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून हा पार्ट स्टिच केला. तर इकडनं बघा हे रनर पूर्ण मी बाहेर काढून घेतलं आणि इकडनं पण दापटीप देऊन घेतली. त्यामुळे सांगितलं होतं मी अगोदर रनर नसतं वावलं तरी चाललं असतं. आता दापटीप देऊन झाल्यानंतर आपण हे रनर आहे ते वळून घेऊया. अशा पद्धतीने एक्स्ट्राची झिप कट केली. आता त्यानंतर इथे मी ना हँडलसाठी एक रेडीमेड नाडी घेतलेली आहे 13 इंच लांबीची आणि ती जिकडनं रनर बंद होतं आहे ना त्या साईडने आपल्याला स्टिच करायचं आहे. अगोदर इकडनं झिपचा ओपन पार्ट आहे ना तो अगोदर आपण स्टिच करू आणि मग तो बेल्ट स्टिच करून घेऊ. ठीक आहे. जी ओपन साईड होती झिपची ती स्टिच केली आणि ह्याच साईडने आपण ही जी नाडी म्हणा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा वरच्याच साईडने स्टिच केलं आहे. आणि रनर जिकडनं बंद होतं आहे तिकडनंच आपण हे हँडल स्टिच केलेलं आहे एवढे लक्षात ठेवा. आता आपल्याला हे रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि ही जी झिप आहे ना ती आपल्याला अगदी थोडीशी खाली आहे ना ती पकडायची बघा अगदी थोडीशी. आणि जे बेल्ट आहेत ना नाडी ती स्टिचिंगमध्ये येणार नाही कडेकडेच्या त्याची काळजी घेतच ह्या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आणि या दोन्ही कडेला आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर ही कापडी शॉपिंग बॅगचा जो हँडलवाला पार्ट होता ना तोच मी इथे पायपिंगसाठी वापरलेला आहे कारण की हा पण नॉन वुवनचाच असतो आणि नॉन वुवनचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही. तर या पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतली आणि फायनली आपलं एक खूप सुंदर असं एक मिनी पॉकेट म्हणा वॉलेट आहे ते बनवून तयार झालं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा वापर करू शकता तुमच्या कोणत्याही पर्समध्ये ठेवण्यासाठी.
किती सुंदर आणि किती क्यूट आहे. खरं तर खूप युजफुल आहे प्रत्येक लेडीजसाठी. तर तुम्ही याच्यामध्ये तुमचे एअरबड ठेवू शकता, काही कॅश ठेवू शकता, ATM ठेवू शकता आणि अशा पद्धतीने ते तुम्ही पर्सच्या हँडलला म्हणा किंवा आतमध्ये पण ठेवून देऊ शकता. पण मी एक जस्ट आयडिया दिली, अशी तुम्ही शायनिंग मारू शकता अशा पद्धतीने. गंमत केली, पण हे पॉकेट आहे ना, ते प्रत्येक लेडीजच्या उपयोगी येणार आहे आणि असं तुम्ही प्रत्येक कस्टमरला आहे ना, छोटंसं फ्री गिफ्ट दिलं ना, त्यांना पण म्हणजे ते पण खुश होतात आणि आपण पण खुश होतो, कारण की आपल्याला त्यांनी विश्वास ठेवून ऑर्डर दिलेली असते त्यामुळे. तर तुम्ही पण अशी एखादी छोटीशी पॉकेट देत चला. तर पॉकेटचं शिवून तयार माप बघा, 5.5 इंच लांबी आणि रुंदी आहे 4.5 इंच. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही आपली बॅग डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.